आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। स्वीकृत नगरसेवकाच्या पात्रतेची अट निश्चित। स्वीकृत नगरसेवक हा कोणत्याही क्षेत्रातला तज्ञ असावा। शासन निर्णयात उल्लेख। नगरसेवकपदी शासनाला अपेक्षित तज्ञ व्यक्तीची निवड होणार। पक्षनेत्यांच्या मर्जीतले लोक बसणार, याकडे लक्ष। मुंबईच्या रस्त्यावरील अतिक्रमणावरती हायकोर्टाची नाराजी। पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरनं प्रवास करावा लागेल। नाराजी व्यक्त करत हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला टोला। मुंबईच्या भायखळ्यातील जयकृपा सोसायटीमध्ये 4थ्या मजल्यावरनं लिफ्ट कोसळली। 5 रहिवाशी जखमी झाल्याची माहिती। जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन। बिल गेट्स, हिलरी क्लिंटन, सचिन तेंडुलकर क्लायमेट वीकला येणार। जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन। मुंबईच्या भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि राणीच्या बागेचा लवकरच कायापालट होणार। उद्यानासाठी 450 कोटी रुपये खर्च करणार। यामध्ये पांढरे सिंह, चित्ते आणि झेब्रा यांसारख्या विदेशी प्राण्यांचा समावेश असणार। मुंबईच्या कांदिवली पोलिसांची अवैध अतिक्रमणावरती कारवाई। फुटपाथवरती बेकायदेशीर अतिक्रमणाने कब्जा केल्याची तक्रार आल्यानंतर कारवाई। कांदिवली पोलिसांची बीएमसी आणि पोलीस दलाच्या मदतीनं कारवाई। डोंबिवलीमध्ये माणकोली मोठा गाव उड्डाणपुलावरती कार रेस करत स्टंटबाजी। व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई। सोशल मीडियाच्या माध्यमातून कार रेस आयोजित केल्याची माहिती। वाहन चालकांचे फोटो सार्वजनिक करत पोलिसांकडनं झिरो टॉलरन्स संदेश। डोंबिवलीमध्ये रिक्षा चोरी करणारी टोळी सक्रिय। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपींचा शोध सुरू। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुण्यातील नालेसफाई 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करा। दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांचा पालिकेला इशारा। तर नदी सुधार प्रकल्पाची सद्यस्थिती, पावसाळ्यातील सुरक्षिततेबाबत 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश। पुण्यातील पीडीसीसी बँक भरतीमध्ये गोंधळ। जाहिरात प्रसिद्ध होऊन 4.5 वर्ष पूर्ण, मात्र प्रक्रिया अपूर्ण। बँकेनं सुशिक्षित बेरोजगारांच्या संयमाचा अंत पाहण्याचं ठरवलंय का? उमेदवारांचा संतप्त सवाल। एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार। एबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा एनएक्सडीएल पेमेंट बँकांशी करार। व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी आणि प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी, यासाठी एसटी विभागाचा निर्णय। सीईटी प्रवेश नोंदणीला मुदतवाढ। एमसीए हॉटेल मॅनेजमेंटसाठी 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत। 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। टीईटी परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार। राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल। पुण्यामध्ये टपाल कार्यालयातील डिजिटल क्रांती। क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे व्यवहाराला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद। गेल्या 3 महिन्यामध्ये टपाल विभागाला 3,88,00,000 महसूल मिळाल्याची माहिती। पुण्यामध्ये 85 वर्षीय वृद्धाची 22 कोटींची फसवणूक। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमध्ये जादा परताव्याच्या आमिषाला फसवणुकी प्रकरणी संभाजीनगरमधनं 8 जणांना अटक। तर पुणे पोलिसांची कारवाई। व्हॅलेंटाईन डेमुळे फुल बाजारामध्ये गुलाबांना मागणीसह दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे। आगाऊ बाजारात डच गुलाबांच्या 20 फुलांच्या जुडीला 400 ते 450 रुपयाचा दर, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरात 50 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे।